नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचा टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट हा पूर्णपणे अभ्यासलेला आहे. जर त्या टॉपिकचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या टॉपिकच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर आपण टॉपिक नंबर 2 जो आहे अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा देखील सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण या टॉपिकचा सर्व थिअरॉटिकल पार्ट, बेसिक कन्सेप्ट, त्याचबरोबर ॲडजस्टमेंट देखील अभ्यासलेले आहेत आणि सॉल्व एक्झाम्पलला सुरू केलेला आहे आणि आत्तापर्यंत आपण 12 सॉल्व एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत. हे जर तुम्ही बघितलेलं नसेल तर त्याची देखील प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही अपडेट्स, महत्त्वाच्या कन्सेप्ट आपला इन्स्टा अकाउंट, फेसबुक पेजला देखील अपलोड करत असतो. तर इन्स्टा अकाउंट, फेसबुक पेज याच्या देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याला फॉलो करून त्या अपडेट्स मिळवू शकता. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फायद्याचा चॅनल असणार आहे. आज आपण अभ्यासणार आहोत तुमचं सॉल्व प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 13. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया एक्झाम्पल नंबर 13. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची. तर चला फर्स्टली आपण एक्झाम्पल काय करूया, रीड करूया. फॉलोइंग इज द समरी ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बघा आपल्याला काय दिलंय, खाली रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिले ऑफ जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद ऑन 31 मार्च 2020. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलं असतं त्यावेळेस आपण चेक करायचं की त्या ठिकाणी आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे का. जर आपण पूर्ण एक्झाम्पल बघितलं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट देखील बघितल्या, तर आपल्याला आढळून येते की कॅपिटल फंड दिलेला नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करावा लागणार आहे आणि कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागते. ओपनिंगची बॅलन्स शीट बनवावी लागते त्याच्यामध्ये, आणि ओपनिंगच्या बॅलन्स शीटला असेट आणि लॅबिलिटी असतात आणि या असेट आणि लॅबिलिटीच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपल्याला 100% आपल्या प्रॉब्लेम मधील एखाद्या ॲडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. तर ती इन्फॉर्मेशन 3 नंबरच्या ॲडजस्टमेंट मध्ये आहे. म्हणजे 3 नंबरची ॲडजस्टमेंट स्पेशल आपल्याला कॅपिटल फंड फाइंड आउट करण्यासाठीच दिलेली, एवढं लक्षात राहू द्या. आता आपण रिसिप्ट समजून घेऊ, पेमेंट समजून घेऊ. रिसिप्टला कॅपिटल रिसिप्ट म्हणजेच नॉन रिकरिंग रिसिप्ट असतात, वारंवार न भेटणारे रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट हा आपली लॅबिलिटी असतो. कॅपिटल रिसिप्ट काय असणार आहे, लॅबिलिटी. आणि दुसरी गोष्ट रिव्हेन्यू रिसिप्ट असतात. रिव्हेन्यू रिसिप्ट त्या ऑर्गनायझेशनचा इन्कम असतो. म्हणजेच रिसिप्ट साइडला ज्या अमाऊंट दिलेले असतील ते एकतर लॅबिलिटी किंवा इन्कमच्या असतील, आणि पेमेंटला सुद्धा कॅपिटल पेमेंट असेल तर ते असेट असणारे, वारंवार न पेड करावे लागणारे पैसे, म्हणजे वारंवार न होणारे खर्च होणारे पैसे, ते असेट आहे कॅपिटल पेमेंट. आणि रिव्हेन्यू पेमेंट जर असेल तर ते आपला एक्सपेन्सेस आहे, त्या ऑर्गनायझेशनचा ते एक्सपेन्सेस. म्हणजे थोडक्यात काय की पेमेंट साइडला ज्या अमाऊंट आहेत त्या एकतर असेटच्या किंवा एक्सपेन्सेसच्या असतील. तर हे समजून घ्यायचं. आधी रिसिप्टच्या समजून घेऊया की त्या इन्कम इतकी लॅबिलिटी बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता बघा, हा जो बॅलन्स आहे हा ओपनिंगचा बॅलन्स. आपल्याला कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी ओपनिंगची बॅलन्स शीट बनवावी लागते आणि त्या ठिकाणी हा आपण त्या ओपनिंग म्हणजेच लास्ट इयर बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण लिहिणार आहोत. कुठं, लास्ट इयर बॅलन्स शीट असेट. देन नेक्स्ट आपल्याला दिलेले सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन जे असणार आहे त्या ठिकाणी बघा 2018-19चं सबस्क्रिप्शन दिलेले, हे आपण इग्नोर करणार. आणि 19-20 हे जे आपलं करंट आहे आपण आपल्या इन्कमला लिहिणार. डोनेशन सुद्धा इन्कमला लिहिणार. याच्यावर काय ॲडजस्टमेंट असेल तर बघायचं. त्याच्यानंतर रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट हा सुद्धा इन्कम आहे, इन्कमलाच लिहिणार. इंटरेस्ट ऑन एफडी, एफडी मीन्स फिक्स डिपॉझिट, हा सुद्धा इन्कमला लिहिणार. एंट्रन्स फी हा सुद्धा इन्कमला लिहिणार आहोत. आणि इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हा सुद्धा इन्कमला लिहिणार आहोत. म्हणजे आपल्याला जे रिसिप्ट दिलेले आहेत त्याच्यात 90% आपले इन्कमच असतात. पेमेंटला सॅलरी किंवा आपलं असेट किंवा एक्सपेन्सेस आहेत का बघायचं. तर सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे, लाइटिंग एक्सपेन्सेस आहे, जनरल एक्सपेन्सेस आहे, मेंटेनन्स चार्जेस एक्सपेन्सेस आहे, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस फॉर
18-19 बघा, ते 18-19 हे लास्ट इयर आहे आणि त्याचे एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे हे आपण इग्नोर करणार, आपल्या इन्कमला घेणार नाही. पण हे 18-19चे एक्सपेन्सेस हा आउटस्टँडिंग होते, आता पेड केले म्हणून पेमेंटला दिसतात. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दाखवावे लागते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, असेटला लिहिणार 8% म्हणजे 8% फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड, ही सुद्धा आपली असेट आहे, असेटलाच लिहिणार. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन असेट आहे, असेटला लिहिणार. तर अशा पद्धतीने आपण रिसिप्ट आणि पेमेंट कुठं जातात ते समजून घेतलेलं आहे. पुढे बघा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन. जय हनुमान व्यायामशाळा हॅज ₹5,000 मेंबर पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 इच. बघा, जय हनुमान व्यायामशाळेमध्ये 5,000 मेंबर आहेत आणि त्याच्यात ₹50 एक अॅन्युअल सबस्क्रिप्शन पेड करतो. जर आपण लक्षात घेतलं, त्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं 5,000 गुणुले 50, तर आपल्याला ते 5×5=25 म्हणजे ₹2,50,000 येणार. सबस्क्रिप्शन आपल्याला भेटायला किती पाहिजे? 2,50,000. पण आपण जर बघितलं तर आपल्याला भेटलेत किती? 2,30,000च भेटलेत बघा या वर्षीचे, 2,30,000. म्हणजे याच्यामध्ये ₹30,000 अजून भेटायचे आहेत, म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. आणि हे सबस्क्रिप्शन मध्ये आपल्याला ऍड करावं लागेल आणि आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहावं लागेल. सबस्क्रिप्शनला करंट इयरच्या मी स्टार मार्क करतो. आउटस्टँडिंग सॅलरी एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग करंट इयर सॅलरी मध्ये ऍड, एक्सपेन्सेस सॅलरी मध्ये ऍड आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहावं लागेल. त्याच्यानंतर ऑन 1 एप्रिल 2019 द असेट स्टूड ॲज अंडर, म्हणजे आपल्याला असेट दिलेले आहेत खालील प्रमाणे. तर याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग दिलेले आहेत आणि फर्निचर, या दोनच असेट आहेत. आपण लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवणार, लास्ट इयर बॅलन्स शीटच्या असेटला या दोन्ही असेट लिहिणार. आणि याच असेट त्यांनी काय म्हटलंय? डेप्रिसिएट द ॲबो असेट ॲट 10% पर ॲनम, म्हणजे या असेटवर डेप्रिशिएशन आहे. आपण काय करणार? हे डेप्रिशिएशन त्या असेट मधून लेस करणार, पर्टिक्युलर असेट मधून लेस करणार डेप्रिशिएशन आणि आपल्या एक्सपेंडिचरला लिहिणार आहोत. एक्सपेंडिचरला इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. आता बघा, इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ काय? इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट ₹2,000 भेटायचं राहिलेलं आहे, ते आपण त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड करणार. आणि दुसरा इफेक्ट आपल्या इन्कम साईडला लिहिणार आहोत, इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या इन्कम. त्याच्यानंतर 50% एंट्रन्स फी अँड 60% डोनेशन शुड बी कॅपिटलाइज. आता एंट्रन्स फी आणि डोनेशन मधून ती अमाऊंट आपण काय करणार आहोत? लेस करणार आहोत, त्या रिसिप्ट मधून लेस करणार. आणि आपण आपल्या इन्कम, आपल्या बॅलन्स शीटला कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आहोत, कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार. आता लक्षात घ्या की आपल्याला एंट्रन्स फी आणि डोनेशनला स्टार मार्क करावं लागेल. आपण एंट्रन्स फीला एक स्टार मार्क करू आणि डोनेशनला एक स्टार मार्क करू. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला सुरुवात करत असताना पहिल्यांदा आपल्याला कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करायचा आणि कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करण्यासंदर्भातली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असेट लॅबिलिटी येणार आहे. त्या असेट आणि लॅबिलिटी बॅलन्स शीट तयार करून कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करणार. म्हणजे आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागणार आहे अशा पद्धतीची, ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड बॅलन्स शीट तयार करणार आपण ओपनिंगची 1/4/2019, म्हणजेच त्याला आपण ओपनिंगची बॅलन्स शीट किंवा लास्ट इयरची बॅलन्स शीट असं म्हणणार. आणि याच्यामध्ये लॅबिलिटी आणि असेट असतात. मग या ठिकाणी येणाऱ्या लॅबिलिटी आणि असेट बघा कुठून घ्यायच्या, तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्या संदर्भातली एक इन्फॉर्मेशन दिलेली असते की बघा 3 नंबरला लँड अँड बिल्डिंग फर्निचर ह्या असेट आहेत, असेट घेणार. पण आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटला रिसिप्ट साइडला आपल्याला काही असेट असतील. मग याच्यामध्ये ओपनिंग कॅश बॅलन्स आहे ना, ही आपली असेट आहे, ती आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत. आणि पेमेंटला जर लॅबिलिटी दिलेली असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लास्ट इयरचे बघा या ठिकाणी ही लॅबिलिटी, ही आपण लॅबिलिटी साइडला लास्ट इयर बॅलन्स शीटला दाखवणार आहोत. तर सॉल्व्ह करायला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण काय करूया, जी इन्फॉर्मेशन आपल्याला 3 नंबरला दिलेली आहे लँड अँड बिल्डिंग असेट आहे, ते आपल्या वर्किंग नोट मध्ये लिहून घेऊया. लँड अँड बिल्डिंग 70,000 आपण वर्किंग नोट करतोय, त्याला नाव दिलंय कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 ओपनिंगची किंवा त्याला लास्ट इयरची बॅलन्स शीट म्हणणार. त्याच्यामध्ये असेट आणि लॅबिलिटी असतात. तर असेटची इन्फॉर्मेशन आपल्याला ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये दिलेली. त्याच्यामध्ये फर्स्ट दिले लँड अँड बिल्डिंग
आणि त्याची अमाऊंट दिली ₹70,000. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे बघा फर्निचर 45,000. हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आहोत. फर्निचर ₹45,000. द नेक्स्ट पहा पुढं या दोन्ही असेट लिहून घेतल्या. आता रिसिप्टला बघा या ठिकाणी कॅशचा बॅलन्स दिलाय ₹32,800. तर आपण जाऊया आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लिहूया कॅश 32,800. अजून एक आयटम येणार आहे या ठिकाणी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिले बघा ₹4,000. हे लास्ट इयरचं इथं रिसिप्टला दिसतंय म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटच्या असेटला असेल. पहा हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 18-19 जे आहे हे आपण आपल्या लास्ट इयर बॅलन्स शीटच्या असेटला घेणार आहोत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹4,000. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी रिसिप्ट साइडला बॅलन्स शीटच्या असेटला येणारा कोणताही आयटम नाही. पेमेंटला जर बघितलं आपण तर या ठिकाणी एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत 25,000 लास्ट इयरचे. हे आउटस्टँडिंग आहेत म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दिसत असतील म्हणून ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहिणार ₹25,000. अशा पद्धतीने आपण बघा रिसिप्ट पेमेंट आणि ही 3 नंबरची जी ऍडजस्टमेंट होती याच्यावरून आपण लास्ट इयर बॅलन्स शीटला काय काय येणार हे लिहून घेतलेलं आहे. आता ही बॅलन्स शीट आपण काय करायची क्लोज करून टाकायची आणि बॅलन्स शीट जर क्लोज केली तर त्याला आपल्याला असेटची टोटल आपल्याला जास्त भेटणार आहे आणि ती आहे 1,51,800. 1,51,800. तीच आपण लॅबिलिटीला लिहिणार 1,51,800 आणि त्यातनं 25,000 जर वजा झाले तर 1,26,800 ही बॅलन्सिंग फिगर राहील. याला आपण नाव देणार कॅपिटल फंड. कंसात लिहायचं बॅलन्सिंग फिगर. आता बघा ही जी बॅलन्स शीट तयार केली या बॅलन्स शीटला काही असेट आणि लॅबिलिटीज आहेत म्हणजे ही जुनी बॅलन्स शीट आहे. तर याच्यामध्ये या दोन ज्या असेट आहेत याच्यावर डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट म्हणजे लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवर डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आहे. आता या ज्या असेट असणार आहेत या आपण ट्रान्सफर करताना इनरला लिहिणार आहोत. आता या लॅबिलिटी ट्रान्सफर करायच्या बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ज्या आहेत आपण या वर्षीच्या लॅबिलिटीला घेणार का तर नाही घेणार. का नाही घेणार कारण की इथे हे ₹25,000 आपल्या पेमेंट साइडला पेड केलेले दिसतात म्हणजे ही लॅबिलिटी पेड केली म्हणजे लॅबिलिटी राहिली नाही त्यामुळे ते आपण घेणार नाही. आणि जो कॅपिटल फंड आहे तो घ्यावा लागेल आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. इनर कॉलमला लिहूया आपण कॅपिटल फंड. अमाऊंट लिहिणार ₹1,26,800 इनरला. त्याच्यानंतर असेटला बघा लँड अँड बिल्डिंग ₹70,000 बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं इनरला लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार इनर कॉलम ₹70,000 आणि ऍडजस्टमेंट असल्यामुळे एक वेळ जागा सोडायची आपल्याला त्या ठिकाणी वर्किंगसाठी. नेक्स्ट फर्निचर ही सुद्धा असेट आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार फर्निचर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹45,000 45,000 इनरला लिहिणार एक वेळ जागा सोडणार. देन नेक्स्ट कॅश इग्नोर करणार आणि आउटस्टँडिंग जे सबस्क्रिप्शन आहे ₹4,000 हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन देखील आपण इग्नोर करणार आहोत कारण की ते आपल्याला रिसिव्ड झालेले रिसिप्ट साइडला 4,000 त्यामुळे ती असेट आता राहणार नाही. ते 4,000 रिसिव्ड झाले. तर आपण लास्ट इयर बॅलन्स शीट ट्रान्सफर केली. आता रिसिप्ट अँड पेमेंट ट्रान्सफर करायला सुरुवात करायची. बघा की बॅलन्स जो आहे ओपनिंगचा तो इग्नोर करणार. सबस्क्रिप्शन मध्ये लास्ट इयर सबस्क्रिप्शन इग्नोर करणार. करंट इयरचं सबस्क्रिप्शन 19-20चं आपण आपल्या बॅलन्स शीटच्या आपल्या इन्कमला आपण आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कमला लिहिणार आहोत बाय सबस्क्रिप्शन. अमाऊंट लिहिणार आहोत 2,30,000. इनरला लिहिणार एक वेळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट पुढे जाऊया. डोनेशन हा आपला इन्कम आहे इन्कमला लिहूया आपण बाय डोनेशन आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹60,000. नेक्स्ट पुढे जाऊया. रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट्स हा सुद्धा आपला इन्कम आहे आपण इन्कमलाच लिहिणार बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट. इन्कमला लिहायचं मी असेटला आलो बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण आपल्या आउटर कॉलमला लिहिणार आहोत ₹40,000 40,000. नेक्स्ट पुढे जाऊया. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट हा इन्कम आहे आपला आपण इन्कमला लिहिणार बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. इनरला लिहिणार आहोत आणि त्याची अमाऊंट आहे ₹3,000. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. नेक्स्ट एंट्रन्स फी याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे इन्कमलाच लिहिणार बाय एंट्रन्स फी आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹50,000 इनर कॉलमला. नेक्स्ट इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. आता हा आपला ₹1,000 आपला इन्कमच इन्कमला लिहून टाकूया आपण. इनरला लिहूया आपण बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट लिहिणार ₹1,000 इनर कॉलमला एक वेळ जागा सोडणार.
अशा पद्धतीने आपण रिसिप्ट ट्रान्सफर केले, पेमेंटला सॅलरी आहे आणि सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरीची. आपण काय करणार, हे सॅलरी आपल्या एक्सपेंडिचरला टू सॅलरी इनरला लिहिणार आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹50,000 50,000. देन नेक्स्ट लाइटिंग आहे 10,500, हे सुद्धा आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू लाइटिंग ₹10,500. नेक्स्ट पुढे जाऊया, जनरल एक्सपेन्सेस 20,000, हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहिणार आपण टू जनरल एक्सपेन्सेस ₹20,000 आउटर कॉलमला लिहून टाकू, एक्सपेन्सेस आहे त्यामुळे एक्सपेन्सेसला लिहितोय. नेक्स्ट पुढे मेंटेनन्स चार्जेस 40,000, हा देखील एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू मेंटेनन्स चार्जेस. अमाऊंट आहे 40,000, आउटरला लिहिणार ₹40,000 मेंटेनन्स चार्जेसची. नेक्स्ट पुढे बघा, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000, हा देखील एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचरलाच लिहू टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ₹35,000. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरच आहे, एक्सपेंडिचरलाच लिहिणार आपण टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट ₹7,000, आउटर कॉलमला लिहिणार ₹7,000. नेक्स्ट 8% फिक्स डिपॉझिट. आता इथं पहा, याच्यावर हिडन ऍडजस्टमेंट आहे, 8% फिक्स डिपॉझिट आहे. हे आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार 8% फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत ₹50,000 इनर कॉलम. आता लक्षात घ्या, 50,000वर 8% जर आपल्याला इंटरेस्ट भेटणार असेल तर ते असणार आहे ₹4,000. पण एक गोष्ट लक्षात घ्या, रिसिप्ट साइडला आपल्याला इंटरेस्ट ऑन FD ₹3,000 भेटलेले आहेत. बघा, आपण जर कॅल्क्युलेशन केलं या ठिकाणी की आपल्याला किती दिले बघा, हे की 50,000 दिलेले, या 50,000वर जर आपण 8% कॅल्क्युलेट केलं तर ₹4,000 व्याज भेटणार आहे आपल्याला. त्या 4,000तले 1,000 आपल्याला इथे इंटरेस्ट ऑन 3,000 आपल्याला इंटरेस्ट ऑन FD म्हणून भेटलेले आहेत, म्हणजे भेटायचे राहिलेत फक्त 1,000. मग हे 1,000 आपण बॅलन्स शीटच्या असेटला ऍड म्हणणार, इंटरेस्ट ऑन FD ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट लिहायचं, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट आणि अमाऊंट लिहिणार ₹1,000 आणि आउटरला याची टोटल येणार आहे 51,000. आय होप ही ऍडजस्टमेंट तुमच्या लक्षात आलेली. 51,000 आउटरला आपण लिहिणार. काय केलं, 50,000वर 8% 4,000 आले, पण 4,000ले 3,000 रिसिप्टला दिसतात भेटलेले, मग राहिले ते 1,000. मग 1,000 आपण त्या ठिकाणी ऍड केले, 51,000 आउटरला लिहिले आणि 1,000 जो आपल्या यायचे राहिले ते इंटरेस्ट ऑन FD जे म्हटलंय तिथे लिहायचं ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1,000 आणि टोटल ₹4,000 आपण आउटरला दाखवणार. 3 + 1 4,000 भेटणार होते, 4,000 आउटरला दाखवले इन्कमला. नेक्स्ट पुढे बघा, बॅलन्स कॅरीड डाऊन दिलाय, कॅशचा बॅलन्स एक 3-4 ओळी जागा सोडायची, नंतर लिहायचं कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹33,300 33,300. अशा पद्धतीने रिसिप्ट आणि पेमेंट दोन्ही ट्रान्सफर झालेले. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं, ऍडजस्टमेंटकडे जाऊया, की हनुमान व्यायामशाळा आहे, त्याच्यामध्ये 5,000 मेंबर आहेत, म्हणजे 5,000 गुणुले ₹50 ते प्रत्येकी देणार आहेत. काय ऍडजस्टमेंट, जे हनुमानी व्यायामशाला हॅज 5,000 मेंबर पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 इच, म्हणजे 5,000 गुणुले 50 2,50,000 भेटायला पाहिजे, पण भेटलेत किती, 2,20,000. बघा रिसिप्टला किती 30,000 भेटलेत, सॉरी तर 20,000 आउटस्टँडिंग आहेत, 2,30,000 भेटलेले आहेत आपल्याला. मग आपल्याला 20,000 आउटस्टँडिंग आहेत ते भेटायचे आहेत. मग आपण सबस्क्रिप्शन मध्ये जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, कंसात लिहायचं करंट इयर, अमाऊंट लिहिणार ₹20,000 आणि आउटरला ₹2,50,000. हे जे 20,000 भेटणार आहेत भविष्यात ते बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, अमाऊंट लिहिणार ₹20,000. नेक्स्ट पुढे जाऊया, पहिलं संपलं. 2 नंबर मध्ये बघा की आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000 हे सॅलरी मध्ये ऍड करायचं, सॅलरी एक्सपेंडिचरला दिले त्या ठिकाणी यायचं, लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000 आणि आउटरला लिहिणार आहेत ₹62,000. नेक्स्ट 3 नंबरची ऍडजस्टमेंट आपण वर्किंग नोट केली. 4 नंबर मध्ये, आता 3 नंबर मध्ये हे राहिले असेटचं डेप्रिशिएशन राहिलेले. कशावर आहे, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवर डेप्रिशिएशन आहे. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, ज्या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 10%.
आणि बघा लँड अँड बिल्डिंगवर 10%, 70,000वर 10%, 7,000 वजा होतील, आउटरला 63,000 येतील. आणि फर्निचरवर मधून सुद्धा लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. आणि 45वर 10%, 4,500, आउटरला 40,500 येणार आहेत. आणि या दोन्हीचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला जाणार. पहिल्यांदा लिहिणार टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट लिहिणार ₹7,000 आउटर कॉलम. आणि नंतर लिहिणार टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, अमाऊंट लिहिणार आहे ₹4,500. 3 नंबरची ऍडजस्टमेंट झाली आता कंप्लीट. 4 नंबरमध्ये इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटवरचं इन्कम ₹2,000 आउटस्टँडिंग आहे. आपल्याला ते इन्व्हेस्टमेंट दिलंय बघा, आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट दिले का नाही दिलं, बरं असू द्या. चला 1 मिनिट, आपण बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट घ्यायचं राहिले आपलं. इथं पहा इन्व्हेस्टमेंट दिलंय, पण इन्व्हेस्टमेंट लिहायचं विसरून गेलो आपण बॅलन्स शीटच्या असेटला. ₹1,50,000. तर आपण हे बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया इन्व्हेस्टमेंट. इनरला लिहिणार 1,50,000, त्याला टिक मार्क केलं होतं ना आपण, त्याच्यामुळे ते विसरून राहील. असं समजले की तो आयटम झालेला आहे, चुकून त्याला टिक मार्क झालं होतं. ₹1,50,000 मध्ये आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा आउटस्टँडिंग इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणूया, ऍड म्हणायचं आउटस्टँडिंग इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती बघा ऍडजस्टमेंटमध्ये किती दिलेली आपल्याला ₹2,000. आपण ते ₹2,000 या ठिकाणी ऍड करणार आहोत. आउटरला येणार आहेत ₹1,52,000. आणि या 2,000चा दुसरा इफेक्ट आपल्या इन्कमला यायचं आणि त्या ठिकाणी इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट दिले, त्या ठिकाणी यायचं ऍड आउटस्टँडिंग इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट, अमाऊंट लिहिणार ₹2,000 आणि टोटल अमाऊंट लिहिणार आउटरला ₹3,000. 4 नंबर ऍडजस्टमेंट संपली. 5 नंबरमध्ये 50% एंट्रन्स फी आणि 60% डोनेशन कॅपिटलाइज आहे. एंट्रन्स फी आपण इन्कमला लिहिलेले, त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस 50% कॅपिटलाइज. 50,000च्या 50% म्हणजे 25,000 वजा होतील, आउटरला 25,000 येतील. आणि डोनेशनला यायचं म्हणायचं लेस 60% कॅपिटलाइज. 60,000च्या 60% म्हणजे 36,000 येतील, ते वजा होतील, आउटरला 24,000 दिसतील. आणि हे दोन्ही आपल्याला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. कॅपिटल फंड मध्ये यायचं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, त्या ठिकाणी पहिल्यांदा लिहायचं ऍड 50% एंट्रन्स फी, अमाऊंट लिहिणार ₹25,000 प्लस 60% डोनेशन. डोनेशन सुद्धा कॅपिटलाइज झाले, ते सुद्धा आपण ऍड करणार आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹36,000. अशी तिघांची टोटल आपण इनरला लिहिणार आहोत. ती भेटेल आपल्याला ₹1,87,800. आता आपण लास्ट ऍडजस्टमेंट सुद्धा केलेली आहे. याचे दोन इफेक्ट सुद्धा दिलेले आहेत ऍडजस्टमेंटचे, सगळं झालेले. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायला सुरुवात करायची. मी थोडंसं स्क्रोल करतोय. या ठिकाणी आपल्याला इन्कमची टोटल जास्त भेटणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. मग ती जर आपण इन्कमची टोटल केली तर ती आपल्याला भेटणार आहे ₹3,46,000. ₹3,46,000 इन्कम आहे, तेच एक्सपेंडिचरला लिहिणार ₹3,46,000. आणि एक्सपेंडिचरच्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे ₹1,60,000. याला म्हणायचं टू सरप्लस. कंसात लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर, लिहायला विसरायचं ना, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. आणि हा जो सरप्लस आहे ₹1,60,000 हा घ्यायचा आपल्या बॅलन्स शीटला, यायचं लॅबिलिटी साईडला आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड सरप्लस, अमाऊंट लिहिणार ₹1,60,000 आणि याची टोटल आउटरला आपण लिहिणार आहोत ₹3,47,800. आणि एक शेवटची गोष्ट राहिली होती आपली, आपण आपल्या एक्सपेंडिचर मधनं आउटस्टँडिंग सॅलरी ऍड केलं ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं राहिलं. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहूया आउटस्टँडिंग सॅलरीज आणि त्याची अमाऊंट आहे ₹12,000, आउटरला लिहून घेऊ ₹12,000. आणि आता बॅलन्स शीटची जर आपण टोटल केली तर बॅलन्स शीटची टोटल 0,0,8, 7,2, 9, 4,1, 5 आणि 3,3 ₹3,59,800 आपल्याला बॅलन्स शीटची टोटल येणार आहे लॅबिलिटीची.
आणि जर आपण असेटची जर केली तर तेवढीच असणार आहे असेट सुद्धा 3,59,800 रुपये. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतलेला आणि आपला टॅली झालेला. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. जर समजलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.